हे सगळ्यांचं माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये स्वागत आहे। आज व्लॉगची सुरुवात ही स्वयंपाकाने। आले होतं दूध आणि दूध ठेवलं गॅसवर आल्या आणि माईनं आम्ही उठायच्या वगैरे आधीच लवकरच कुकर लावून मस्त अशी आंबाड्याची भाजी बनवून तयार होते आणि मी रात्री चणे भिजवायला घातले होते सकाळी नाश्त्याला बनवण्यासाठी। सकाळचा नाश्ता हा आमचा हेल्दीच असा मी होईल तेवढा प्रयत्न करायले। जेव्हा जमेल जसं जमेल तेव्हा तसं खायचं। चण्यापैकी अर्धे चणे हे मोड यायसाठी ठेवली होती आणि त्याच सोबत मेथीदाणे पण मोड येण्यासाठी ठेवलेले आहेत। बघूत आता खायला कसे लागतात काय माहित। पहिल्यांदाच मी ट्राय करणार आहे मेथी भिजवलेली आणि ते पण मोड येऊन चांगले असते म्हणलेत म्हणून। सोबतच काळ्या हरभऱ्याला फोडणी पण द्यायची होती जे की रात्रीला भिजू घातली होती। आणि हे जुगाड जे आहे पानामध्ये कोथिंबीर माझ्या आईने 2-3 दिवसापूर्वी आणून ठेवलेली आहे। रूमला सध्या फ्रीज नसल्यामुळं ते हिरव्यागार पानामध्ये आणलेलं आहे आणि ती कोथिंबीर 3 दिवसापासून पान कोमेजलं पण मधली कोथिंबीर ही जशाच तशी आहे। आणि नंतर माझ्या बेबुलीने धरला हट्ट की मम्मी मला पण अशा पोळ्या लाटवायच्या आहेत। त्या पोळ्या बनवायच्या होत्या तोपर्यंत माझ्या सगळ्याच पोळ्या लाटून झालेल्या होत्या। मग काय सगळं काही बनवून तयार होतं आणि किचन वाट्यावर पूर्ण अशी गर्दा झाला होता। पण म्हणलं ह्या गर्दा आवरण्याच्या आधी आपण काहीतरी खाऊन घ्यावं। मग काय बनवलेली उसळ होती ती दह्यासोबत खायला घेतली आणि सोबतच तोंडी लावायला काकडी पण घेतली। पण त्या काकडी सोबत मी घेतला होता खायला चमचा आणि बाईने हट्ट केला की माझ्याच हाताने मम्मी हे नाश्ता करायचा। पण नाश्त्यामध्ये बाईने सगळं दोघांनी मिक्स करून नाही दिलं ना, निखळ मला आंबटघर दहीच खाऊ घातलं आणि वाकडं तिकडं तोंड करून तिच्या हट्टापायी ते आंबट दही मी तसंच खाल्लं। चमचे खाल्याच्या नंतर मला कळालं की बापरे दही तर खूप आंबट आहे। माझी क्यू कशी खाते काय माहित। दररोजच्या दररोज तिला तर दही खायला खूप आवडते, ते मग किती पण आंबट असो। आणि मी इकडे नाश्ता करीपर्यंत बाईला इथला गर्दा काय पावला नाही आणि तिने घेतला लगेच आमच्या माईने गॅस वटा आवरायला। त्या माय तिकडे गॅस वटा आवरेपर्यंत मी या बेबुल्यांकडे लक्ष देत बसले। बेबुल्याचं इकडे खेळता खेळता कधी बाहेर जातील काही सांगता येत नाही आणि लगेच लँडिंग यांची होते वरी पायऱ्यानं चढायची। ही कॉल आला आणि आम्ही लगेच झटपट तयार झालो आणि क्यूला घेऊन आम्ही गेलो मेडिकलला डब्बा घेऊन खाण्यासाठी। आणि मग काय तिकडे गेल्या लगेच कळालं हो की 11:30च्या सुमारास भूकंपाचे परत धक्के जाणवायला लागले आणि त्याचं डिस्कशन येऊन मी घरी करायला लागलो तर ते हे मला सगळे हसायलेत। काय नाही किती पळालं तरी एकदा भूकंप आला तर काय कोणाला कुठंच पळणं काय शक्य होणार नाही। म्हणणं खरं झालं पण सतर्कता कशाला म्हणतात म्हणून आपण सतर्क राहायचं, ते काम करायचं। आणि सगळे गप्पा गोष्टी करायलेत आणि धिंगाणा पण करायलेत। त्यांचा दादा मस्त शाळेतून आला होता। मग काय ते हे करेपर्यंत मी मस्त छान कुकर लावून घेतला आणि तितक्यातच माझ्या दिवजाला झोप आली। मग काय माईनं आम्हाला सगळ्यांना इकडे तिकडे खेदून दिलं ज्याच्या त्याच्या कामामध्ये आणि स्वयंपाकाला आणि किया लागली अभ्यासाला। तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, बाय।